भूमी अभिलेखाअंतर्गत भरपूर प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवल्या जातात. या ऑनलाईन सेवा काही फ्रीमध्ये आहेत आणि काही पेड सर्व्हिसेस सुद्धा आहेत. यामध्ये सातबारा उतारा, अटक पत्रक, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणी असेल, सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा आहेत. आता या सेवांची वेबसाईट नक्की काय आहे, भरपूर जण मागत होते, तर नवीन वेबसाईट सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि कोणकोणत्या सेवा आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, ही पहिली वेबसाईट आहे bhuleg.mahabhumi.gov.in. न्यू भूलेख या वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भूमी अभिलेखचे यामध्ये गाव नमुना नंबर, सातबारा, अट, मालमत्ता पत्रक व क पत्रक या प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता. फक्त ही माहिती तुम्ही कुठे वापरू शकत नाही. फक्त पाहायचं असेल तर इथे पाहू शकता आणि ही सर्व माहिती तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता. तुम्हाला कोणतेही ₹1 सुद्धा द्यायची गरज नाही. आता इथे वरती पहिला ऑप्शन आहे जो की प्रॉपर्टी UID कार्ड. प्रॉपर्टीचा UID नंबर असेल तर UID नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही सगळी माहिती प्रॉपर्टीची आपल्या पाहू शकता. पण UID नंबर नसेल तर नाही करून तुम्ही खाली माहिती येते. पहिला आहे सातबारा, दुसरा आहे अट, तिसरा आहे मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड, तिसरा आहे क पत्रक. तर अशा प्रकारची माहिती तुम्ही 1, 2, 3, 4 प्रकारची माहिती तुम्ही इथे पाहू शकता. सातबारा पाहायचा असेल तर सातबारावरती इथे क्लिक करून, अट पाहायचं असेल तर अटवरती क्लिक करा, मालमत्ता पत्रक तशा पद्धतीने तुम्ही इथे क्लिक करू शकता. जे काही पाहायचंय त्यावरती क्लिक करायचं आहे. समजा सातबारा पाहायचा आहे तर सातबारावरती क्लिक करा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा. गट नंबर तुम्हाला माहित असेल तर गट नंबर टाका. गट नंबर माहित नसेल तर नावाने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. गट नंबर माहित असेल तर त्याचा गट नंबर टाकून सर्च करा. गट नंबर माहित नसेल तर नाव सुद्धा टाकून तुम्ही सर्च करू शकता. मोबाईल नंबर टाकून आपली लँग्वेज मराठी सिलेक्ट करा, कॅप्चा आहे त्याचा टाकून सबमिट करा. तुमचा सातबारा इथे तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच अट सुद्धा आहे. अट सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने माहिती टाकून, खाते नंबर टाकून तुम्ही अट पाहू शकता. मालमत्ता पत्रक आहे. सिटी सर्वे नंबर तुमच्याकडे असेल तर सिटी सर्वे नंबर टाकून तुम्ही मालमत्ता पत्रक सुद्धा पाहू शकता. क पत्रक आहे ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ही वेबसाईट आहे फ्रीमध्ये. त्यानंतर दुसरी एक वेबसाईट आहे, ही आहे पेड सर्व्हिसेस. म्हणजेच इथे तुम्हाला काही ना काही गव्हर्नमेंटला शुल्क द्यावं लागेल, पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती अनेक सेवा आहेत जसे की सातबारा उतारा पाहणे. ही जी वेबसाईट आहे भूलेखची, तर ही सुद्धा दिलेली आहे भूमी अभिलेख.महाराष्ट्र.gov.in. डाव्या साईडला पहा सातबारा उतारा डाउनलोड या ऑप्शनवरती इथे क्लिक केलं की इथे ही वेबसाईट ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही सगळी माहिती जी आहे ते काढू शकता. सातबारा काढू शकता. फक्त इथे काय आहे, पेड सर्व्हिस आहे. तुम्हाला गव्हर्नमेंटला सातबाऱ्याला ₹15, अटला ₹15, तसेच फेरफार असेल ₹15, मालमत्ता पत्रकला ₹45 अशा पद्धतीची फीज आहे. तर सातबारा आहे, अट आहे, फेरफार आहे, तसेच मालमत्ता पत्रक आहे. डाव्या साईडला पहा अशा भरपूर सर्व्हिसेस आहेत. सातबारा फेरफारसाठी ई हक्क अर्ज करायचा असेल तर ई हक्क प्रणाली ओपन होईल. ई हक्क प्रणालीवरती अर्ज करू शकता. मालमत्ता फेरफार अर्ज असेल ते करण्यासाठी आहे तर इथे सिटीजन लॉग इन वरून सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच फेरफारची स्थिती पाहण्यासाठी, अधिकार क्षेत्र जाणून घेण्यासाठी, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे पाहण्यासाठी, अभिलेख पडताळणीसाठी, ई रेकॉर्ड्स असतील, भूनक्षा असेल, ई नक्षा असेल, ई मोजणी आहे, जमीनची मोजणी आहे, ई पीक पाहणी आहे, आपली चावडी आहे, ई चावडी आहे. अशा प्रकारच्या सर्व सेवा तुम्हाला या भूमी अभिलेखावरती मिळतील. तर तुम्ही या सेवांचा लाभ घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही वेबसाईट दिलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि ह्या वेबसाईट सेव्ह करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.